हॅलो फ्रेंड्स, आज ना आम्ही स्वामींच्या मंदिरात निघालो होतो. तर असा जोरदार पाऊस सुरू झाला. मग काय, पावसातच निघालो आम्ही. समोर ना टेकडीवरती महादेवाचं मंदिर आहे. स्वामींच्या मंदिरात पोचायच्या आधीच पाऊस गायब. मंदिराच्या शेजारी ना हे एक फार्म हाऊस आहे. खूप छान होतं ते. मंदिरात पोचलो तर आरती सुरू झाली होती. आरतीसाठी थोडा वेळ थांबलो आणि लाईनला थांबून दर्शन घेतलं. या मंदिरात ना दर गुरुवारी खूप गर्दी असते. ही आहे स्वामींची मूर्ती. मंदिरात ना प्रसाद म्हणून डाळ खिचडी भेटते. खूप छान लागते ती. आम्ही डाळ खिचडी घेतली आणि तिथेच बसलो. डाळ खिचडी खाऊन झाल्यावरती आम्ही निघालो. तर शेजारीच एक पॉट बनवणारी कंपनी होती. मग काय, गेलो आम्ही तिथे बघायला. खूप सुंदर सुंदर पॉट्स होते, पाहिजे त्या आकारात. तुलसी पॉट्स होते, अजून खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॉट्स होते. हे दिव्यांसाठी पॉट्स, अगरबत्ती स्टँड, अगरबत्ती स्टँड तर खूप छान होतं. हे ना दिवा मांडण्यासाठीचं स्टँड होतं. खूप भारी दिसत होते ते. हे बदकाचं पॉट दिसायला तर इतकं सुंदर दिसत होतं ना. हे हत्तीचं पॉट, हे तुलसी पॉट होतं. पाऊस तर इतका जोराचा चालू झालता ना, पण 5 मिनिटात बंद झाला. हे कमळाचं पॉट पण खूप छान दिसत होतं. तिथे ना मातीच्या वस्तू खूप बनवलेल्या होत्या. कप होते, पाण्याच्या बॉटल होत्या. आणि पाणी पिण्यासाठी वापरणारे मग सुद्धा होते. हे मोठे पॉट्स ना शोपीसचे प्लांट्स लावण्यासाठी वापरतात. हे तुलसी पॉट्स तर ना खूप वेगवेगळ्या कलर मध्ये होते. हँगिंग होते, सगळं मातीपासून बनवलेलं. खूप वेगवेगळ्या कलर मध्ये, खूप वेगवेगळ्या साईज मध्ये खूप छान पॉट्स होते तिथे. असं वाटत होतं सगळंच घरी घेऊन जावं. आम्ही सगळी कंपनी फिरून पाहिली,